तुम्हा सगळ्यांना तमिळ शिकायला किती वेळ लागला? नाही तमिळ काय आपण धंद्यात असल्यामुळे शिकणं गरजे म्हणजे भागच पडतंय ना. पण किती मुलं दिवस आधी लागले शिकायला? एका वर्षामध्ये होते. काय सांगता? सोपी आहे तमिळ भाषा. मस्त महिन्याभरात शिकू शकते. हो, हो. आम्ही पेपर वाचायला येतात आम्हाला तमिळ मध्ये. एवढी सोपी भाषा आहे आता एक काम करा, तुम्ही माझ्याशी जे बोललात किंवा इथलं राजकारण कसं हे जरा तमिळमध्ये एक 5 ओळी सांगा बरं मला. இந்த ஊருக்கு அரசியல் பற்றி அவங்க கேட்டாங்க. இப்போ உள்ள அரசியல் நிலவரம் வந்து இந்த மோடிஜி வந்த அப்புறம் எஃபெக்டாக தமிழ்நாட்டில் கொஞ்சம் பிஜேபி பற்றி கொஞ்சம் மக்களுக்கு இப்போ தெரிய ஆரம்பிச்சிருக்கு. அதே மாதிரி ஏடிஎம்கே டிஎம்கே மாறி மாறி அவங்க ஆண்டுகிட்டு இருக்காங்க. मराठी माणूस அவர் खणखणीत तमिळ चालू आहे. மக அவர் ஆண்டுகிட்டு இருக்கும்போது ते फोन சில விஷயங்கள் हां மக்களுக்கு அவங்க ஒர்க் இவர் ஏடிஎம்கே டிஎம்கே மாறி மாறி வந்துட்டு இருக்காங்க. मारी 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 म्हणजे परत परत तेच दोन्ही स्थानिक पक्ष येतात. तर त्यांच्या राजवटीमध्ये लोकांचा एवढा परिणाम आहे ते जरा विजयबद्दल सांगा बरं मला जरा तमिळमध्ये विजयबद्दल. விஜய் நல்ல ஆக்டர் நல்ல ஆக்டர் தான் அவரு. எல்லாருக்கும் பிடிக்கும். இல்லை இப்போ சின்ன பையன் மரம் வந்து எல்லாமே அம்மா அப்பாவுக்கு வந்து அவனு தான் ஓட்டு போடணும். அவளுக்கு ஒரு இது அப்படி ஒரு கட்டாயம் வந்து जरा अवघड प्रश्न विचारतो. त्याचे काहीतरी कुटुंबात बी काहीतरी झालं म्हणे की ते? काय झालं असलं तरी बी काय त्याच्यावर काय जास्त फरक पडत नाही नाही. त्याच्या मिसेसने काहीतरी डिवोर्स नाही नाही ते काय फरक पडत नाही. नाही फरक पडत त्याच्यावर. आणि पडणार बी नाही. कसं आहे तमिळनाडूमध्ये सिनेमाला खूप महत्व आहे. प्रत्येक जीवनाचा त्यांचा भागच तो एक आहे. प्रत्येकाच्या तमिळ माणसाच्यात लहान मुलं असू द्या वयस्कर लोक असो. मला रजनीकांतची हिस्ट्री माहीत असेल, कमल असेल, एम जे रामचंद्र, जयललिता सगळे actors होते ना. विक्रमच केला ना. खूप विक्रम. नंतर त्यांच्या पाठीमागे जयललिता, करुणानिधी, जयललिता. सगळे सिनेमाची जोडले. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. थिरुअनंतपुरम किंवा त्रावणकोर या केरळम ह्या राज्याच्या राजधानीतून तुमचं स्वागत करतो. घ्या 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 फोन घ्या, बोला जरा मला तुमची भाषा. हां മാക്സിമം ട്രൈ ചെയ്യാം. ശരി ശരി ഓക്കെ ഓക്കെ ഓക്കെ. जरा तुम्ही आपापसामध्ये बरं का, ही सगळी मराठी भाषिक आपली माणसं आहेत. जरा तुम्ही 4-5 जण मिळून जरा मल्याळीमध्ये सांगा. जर कुलकर्णी, मिस्टर കുൽക്കർണി ഇധറ പക്കട മലയാളിमध्ये मला सांगा बरं सध्या काय चाललंय. നമസ്കാരം. ഒന്നുമില്ല, ഇപ്പം ഇലക്ഷൻ്റെ സമയമാണ്. ഇലക്ഷൻ്റെ ഇപ്പം നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. 9-ാം തീയതി ഇലക്ഷനാണ്. അതിനെ കുറിച്ചുള്ള കുറച്ച് कोण जिंकणार आहे मल्याळीमध्ये सांगा बरं मला. അതിപ്പം കറക്റ്റ് ഒന്നും പറയാൻ പറ്റത്തില്ല. बरं इकडे घ्या. अरे काय हे जरा ह्यांना जरा मल्याळीमध्ये उत्तर द्या बरं. हे काय जे म्हणले ते बरोबर आहे का ते? ഇപ്പോഴത്തെ സാഹചര്യത്തിനനുസരിച്ച് നോക്കുമ്പം ഒരു 90% കോൺഗ്രസിനായിരിക്കും ചാൻസ് കൂടുതൽ. ഒന്നിന് കൂടുതൽ BJP കിട്ടാൻ സാധ്യതയുണ്ട്. പക്ഷേ നിലവിലുള്ള നേരത്തുള്ള ഭരണം വെച്ച് നോക്കുമ്പോൾ അപ്പം നമ്മളെ കമ്മ്യൂണിസ്റ്റ് പാർട്ടിയുടെ ഭരണം ഇത്തിരി डൗൺ ആയിട്ടാണ് कायचोच म्हणले ते खरं आहे का सगळं? थांबा की. काय मल्याळीमध्ये मला सांगा म्हणजे मी जरा അല്ല ഇത് ഇപ്പോൾ പറഞ്ഞതെല്ലാം കറക്റ്റാണ്. പക്ഷെ മലയാളത്തിൽ പറയുമ്പോൾ നിങ്ങൾക്ക് അറിയത്തില്ല, അതുകൊണ്ട് പറഞ്ഞിട്ടും കാര്യമില്ല. हे घ्या. हे काय म्हणले मल्याळीच मध्ये सांगा, नंतर घेईनच मी भाषा. അത് പറയുന്നതെല്ലാം കറക്റ്റാണ്. എന്നാലും ഒരു 90% കറക്റ്റ് വരും. काँग्रेस ओके. तुमचं शिक्षण मल्याळीमध्ये इथंच झालं? गावाकडे झाले. हे जे म्हणले ते मल्याळीत सांगा जरा, सार काढून त्याचा. ഇതിപ്പോൾ ഇപ്പോൾ കമ്മ്യൂണിസ്റ്റ് പാർട്ടിയാണ് ഇവിടെ നിലവിലുള്ള ഇതാണ്. ഇപ്പോൾ നമുക്ക് എന്തെങ്കിലും മാറ്റാൻ ചാൻസ് ഉണ്ട് കോൺഗ്രസിൻ്റെ. एक मिनिट वेळ राहू द्या. मला ना ह्या मंडळींचा जे सांगली जिल्ह्यातले त्यांचा व्यवसाय काय ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. ह्या मंडळींचं प्रचंड कौतुक वाटतं. मी नेहमी म्हटलं आहे महाराष्ट्राला की ही सांगलीकर मंडळी देशाच्या कानाकोपऱ्यात गेली आणि मराठी मनुष्य व्यवसाय करू शकत नाही ही मान्यताच त्यांनी खोडून काढली. म्हणजे मी लाल चौकात जेव्हा उभा आहे, 370 कलम रद्द झाले त्या दिवशी पण मला सांगलीचा मनुष्य भेटला, मणिपूरमध्ये पण भेटला, कोलकात्यात पण भेटला आणि आता त्रावणकोरमध्ये भेटला. बरं ह्या व्यक्तींचं वैशिष्ट्य असं आहे आपल्या ह्या माणसांचं की ह्या मातीत ते मिसळून जातात, काही वेगळे पण नाही. कुलकर्णी आता मराठीत सांगा तुमचं पूर्ण नाव काय, गाव काय? मी विकास श्रीकांत कुलकर्णी, राहणार पाडळी, तालुका तासगाव. आणि तुमचं शिक्षण? माझं शिक्षण येतं केरळमध्येच झाली. डिग्री पत्र गेली. तुम्ही कुठल्या कॉलेजला शिकलात? प्राथमिक शिक्षण? मी आर्ट्स कॉलेजमध्ये शिकलो आणि SME स्कूलमध्ये शिक्षण झाले माझं.
तुमचं पूर्ण शिक्षण हो मल्याळी शिक्षण फुल मल्याळमध्येच झालेले. मग तुम्हाला ही मल्याळी चित्रपटातली गाणी वगैरे येतात का? येते जर एखादं म्हणून पिक्चर दाखवा. वगैरे नाही सिरियसली नाही, मी ह्यासाठी म्हणतोय तो काही तुमच्या प्रेक्षकांच्या विनोदाचा भाग नाहीये. ह्या मातीत कशी ही माणसं मिसळली? बरं हां, तमिळ पण येतं काय तुम्हाला? तमिळ पण येते, तमिळ पण मला येते. येतं आधी तमिळ घ्या, कारण तिकडे विजय उभारलेलाच आहे म्हणून. हा बरं तमिळ घेऊ आधी. हे 4च ओळी काय फार तुम्हाला कल्पना पाहिजे की तुम्ही लोकांना खरं तर मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठी माणसाचे हे प्रतिनिधी आहेत की जे महाराष्ट्र आणि जगभरात म्हणजे भारतभर तर फिरलेले. हां, एक 4च ओळी. तुमचा काय आवाज बघायचा नाही आपल्याला. आपडी पोड 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 अस्ति पोड. मल्याळ हे यांच्याकडे द्या दोघं. बरं हां तुम्ही सुंदरी ये वा वेण्णिला वेवा सुंदरी ये वा वेंडली ये वा एवढंच. नाही इथलं मल्याळमचं कसं आहे, हां मल्याळम म्हणजे तमिळीच इथं जास्त लोकल, जवळजवळ सगळी तमिळीच आहे. 60% आपला तमिळपासून व्यवसाय आपला. तुमचा व्यवसाय 60%. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बीरभूम जिल्हा आहे आणि याच्यानंतर बरेच सीमावर्ती जिल्हे सुरू होतात. इथून 50 किलोमीटर अंतरावरती बांगलादेशची सीमा आहे. तुम्ही मला म्हणाला ते बरोबर आहे, हिंदू मुसलमान करू नका म्हणून. आपण व्यवसाय करतो पण आपला काही तो भाग नाही आहे. पण ती बंगाली फार चांगली शिकला तुम्ही. बंगाली आता 15 वर्ष झालं आहे. हां, सगळ्याला बंगाली येते. सांगायला आता ह्या जिल्ह्याचं ह्या निवडणुकीचं जरा बंगालीतनं सांगा बरं मला, कसं आहे निवडणुकी. बंगालीमध्ये काय आता हाय चांगलीच आहे. बंगालीतनं सांगा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना. हां हब्बे भालोय हब्बे लागছে. हां दीदी আসবে और क्या আসবে? दिदी आज भी और दीदी क्या আসবে और क्या আসবে? हो बंगालीतनं हे दिदी आज भी म्हणायला लागले ते না बंगालीत. এবার এখানে দিদি আসবে, বিজেপি আগেবারও হয়েছিল কিন্তু এবারে বিজেপি আগেবার 60-70-এর কাছাকাছি সিট পেয়েছিল, এবার কিন্তু সিট একটু বাড়বে, 100-110 সিট হয়ে যাবে। মানে এটা আমার পার্সোনালি আইডিয়া বলছি আমি, 100-110 सीट हो जावे बीजेपी. बीजेपी हाँ बीजेपी 100-110 सीट एवढ्या वेळात तर मला सुद्धा बंगाली कळायला लागली. कारण ह्या भाषेचा उगम एकाच ठिकाणी. पण हे जे म्हणाले ते बरोबर आहे का? बंगालीमध्ये काय दिदी येणार ही खरं. काय नाही, पण ते बंगालीत म्हणायला लागले ते तुम्हाला येते का नाही बंगाली? येते কি বাঙালি येते। হ্যাঁ হ্যাঁ ওরা যেটা বলছে সেটা ঠিকই, দিদি যেটা আসবে বলেছে সেটা ঠিকই, এবার দেখা যাক কি হয় কি না হয়। पण काय दिदीचं आता मराठीत बोलू आपण, दिदीचं काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य दिदीचं आता काय आहे, आता कामं चांगली आहे. कामं चांगली आहेत, भरपूर कामं चांगली आहेत. बघूया आता कसं काय सांगते ते आम्हाला ते ते गोपाल सांगतील हो. भाऊ. आपल्याकडे बोलायचं नाही. नाही त्यांच्या काय म्हणजे दिदीचं एवढं काय वैशिष्ट्य असेल तरी तुम्ही म्हणताय भाजप थोडी सीट वाढवेल? दीदीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं सर काय मराठीतच ना, हो. दीदीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं सध्या काय आहे, त्यांचं जे केडर तयार आहे, आणि कार्यकर्ते. हा कार्यकर्त्यांचा केडर आणि पक्ष जो तळागाळात पोचलेला आहे, तो TMC दिदींचा पक्ष जो तळागाळात पूर्णपणे म्हणजे चांगल्या प्रकारे पोचलेला आहे.